हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत ही समईभोवतीची मोत्याची मेहरब। त्यासाठी आपण हे 6 नंबरचे पिवळे, हिरवे आणि गुलबक्षी रंगाचे मोती वापरणार आहे। त्यासाठी मी सुरुवातीला 6 नंबरचे गुलबक्षी रंगाचे जे मोती घेतले होते ते 6 मोती होऊन त्याचा 6चा गोल करून घेतलाय। गाठ मारून घेतली। आता सुई एका मोत्यातून पुढे सरकवून घ्यायची। आता आपल्याला सुईमध्ये पहिल्यांदा 2 पिवळे, 1 हिरवा आणि परत 2 पिवळे असे 5 मोती होऊन घ्यायचे। आणि ज्या गुलबक्षी मोत्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच मण्यातून सुई परत बाहेर काढायची। आता ह्या एका पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढली। दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे। आता आपल्याला सुईमध्ये 1 पिवळा, 1 हिरवा आणि 2 पिवळे असे 4 मोती होऊन घ्यायचे। हे आपल्याकडे हा कालचा एक गुलबक्षी आणि हा एक पिवळा असे 2 मोती आहेत। आपल्याला हा 6चा राऊंड करायचा आहे म्हणून 4 मोती होऊन घेतले। आता परत ह्या गुलबक्षीतून सुई बाहेर काढायची आणि ह्या एका मधल्या पिवळ्यातून बाहेर काढायची। आता परत पिवळा, हिरवा, हे 2 पिवळे आणि हा पुढचा गुलबक्षी, या एवढे 1 2 3 4 5 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची। आता परत सुईमध्ये पिवळे, 1 हिरवा आणि परत 1 पिवळा असे 4 मोती होऊन घेतले। आता आपण सुई हा एक पिवळा आणि एक गुलबक्षी याच्यातून बाहेर काढूया आणि हा पुढच्या याच्यातला 1 पिवळा। आता हे असंच आपल्याला फुल राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। आता आपण हा शेवटचा 6चा राऊंड कसा करायचा ते बघू। आपल्याकडे हे खालचे 3 मोती आहेत, एक पिवळा, एक गुलबक्षी, एक पिवळा। आता आपल्याला सुईमध्ये 1 पिवळा, 1 हिरवा आणि परत 1 पिवळा असे 3च मोती होऊन घ्यायचे आणि सुई हा पिवळा आणि गुलबक्षीमधून बाहेर काढायची। आता आपण गाठ मारून घेऊ ना, सर्कल पूर्ण करून घेऊ। हे आता आपलं हे मधलं फूल तयार झालंय। ही अशी आपण फुलं करून घेतली आणि आता ते जॉईंट कशी करायची हे मी तुम्हाला दाखवते। आता अशी आपल्याला 15 फुलं बनवायची आहेत। तर मी अशी 15 फुलं बनवून घेतली आणि त्या 15 फुलांना मी गोल जॉईंट केले। तर हे जॉईंट कसं केलं हे मी तुम्हाला दाखवते। या एका फुलाच्या या जो हिरवा मोती आहे कॉर्नरचा ह्याच्यातनं मी सुई बाहेर काढली। आता आपल्याला सुईमध्ये 1 हिरवा मोती होऊन घ्यायचा आहे आणि दुसरं जे फूल आहे त्याच्या ह्या एका हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढली। ह्या एका हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढली। आता आपल्याकडे हे 3 मोती झाले। अजून एक हिरवा मोती होऊन घेतला, अजून एक हिरवा मोती मी होऊन घेतलाय आणि आता आधीच्या मोत्यातला जो हिरवा मोती होता त्या हिरव्या मोत्यातून सुई खालून वरच्या दिशेने काढून घेतली। दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे म्हणजे असा आपला 4चा चौकोन तयार होईल। प्रत्येक मोत्यातून सुई फिरवून घ्यायची म्हणजे आपलं हे फूल घट्ट जॉईन होईल। हे असंच या पद्धतीने मी ही 15 फुलं जॉईंट करून घेतली आहे। आता आपण ह्या हातल्या डिझाईनला सुरुवात करूया। त्यासाठी मी सुई या एका हिरव्या मोत्यातून बाहेर काढून घेते। आता आपल्याला सुईमध्ये 4 हिरवे मोती आणि 3 गुलबक्षी कलरचे मोती असे एकूण 7 मोती होऊन घ्यायचे। तर हे 7 मोती मी होऊन घेतले। आता हे 3 गुलबक्षी सोडून
त्याच्या खालचा जो एक हिरवा मोती आहे फक्त त्या एका हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढली। आता आपल्या इथे एक वरती 3चा राऊंड तयार झाला। आता आपल्याला सुईमध्ये परत 3 हिरवे मोती ओवून घ्यायचे। तर हे 3 हिरवे मोती ओवल्यानंतर हा जो पुढचा गोल आहे त्यातला हा जो पहिला हिरवा आला आहे मोती त्यातनं मी सुई बाहेर काढून घेते। ही अशी आपली पाकळी तयार झाली। आता आपण दोरा पूर्ण या 1 2 3 4 5 6 आणि हा 7 हिरवा एवढ्या मोत्यातनं फिरवून घेऊया। हे आता आपण हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढली। आता आपण परत दोऱ्यामध्ये 4 हिरवे मोती 3 गुलबक्षी कलरचे मोती ओवून घेतले। मग या एका हा जो पहिला हिरवा मोती आहे त्याच्यातनं सुई बाहेर काढली। दोरा ओढून घ्यायचा म्हणजे ही 3चा राऊंड तयार झाला। आता परत 3 हिरवे मोती ओवून घ्यायचे। आता हे 3 हिरवे मोती ओवल्यानंतर परत हा पुढच्या गोलामधला हा जो पहिला हिरवा मोती आहे यातनं सुई बाहेर काढून घेतली आणि मग परत या हिरव्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची। त्यासाठी मी फिरवून घेते। आता हे अशाच तऱ्हेने आपल्याला पूर्ण गोलामध्ये हे अशा पाकळ्या करून घ्यायच्या आहेत। त्या आपण आता करून घेऊ। या मी सगळ्या पाकळ्या अशा करून घेतल्या आहेत आणि ही आपली अशा तऱ्हेने छानशी समईभोवतीची मैरप तयार झाली आहे। तुम्हाला जर माझे चॅनल आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।